नमस्कार, मी आरती आणि आपण बघत आहात आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग सुरुवात करूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींपासून. इराण आणि अमेरिकेतील 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाल्यानंतर आज इस्लामाबादमध्ये युद्धविरामावर चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी इराणी प्रतिनिधी मंडळ, संसद अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये पोहोचले आहे. तसेच अमेरिकेचे प्रतिनिधी मंडळही लवकरच पोहोचणार आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हॅन्स यांचे नेतृत्व होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की त्यांची सर्वात मोठी प्राथमिकता आहे की इस्लामिक रिपब्लिककडे आण्विक शस्त्रे नसावीत. इराणने देखील चर्चेबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, पण ते अमेरिकेवर विश्वास ठेवू शकत नाहीत असं ते म्हणाले आहेत. या चर्चेची सुरुवात काही वेळात होईल, पण ती थेट नाही तर अप्रत्यक्षपणे होईल. इराण अमेरिकेच्या नेत्यांसोबत थेट संवाद साधण्यास तयार नाही. दोन्ही देशांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसतील आणि पाकिस्तान दोन्ही देशांदरम्यान संदेशांची देवाणघेवाण करेल. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि अमेरिकेमधील सुरू असलेल्या चर्चांबाबत कठोर इशारा दिला आहे. चर्चेत अपयश आले तर अमेरिका लष्करी कारवाईस पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकन युद्धनौकांमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तैनात केली जात असून गरज पडल्यास इराणवर हवाई हल्ले केले जाऊ शकतात. ट्रम्प यांच्या मते इराण आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दीर्घकाळासाठी हा मार्ग टिकणारा नाही. ट्रम्प यांनी इराणला चर्चेच्या मार्गावर येण्याचा आग्रह धरत देशाचे अस्तित्वही या वाटाघाटींवर अवलंबून असल्याचे विधान केलं आहे. आज सकाळी महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य ते मध्यम धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे इथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी साधारण 9:15 ते 8:47 वाजण्याच्या दरम्यान हे धक्के जाणवले असून भूकंपाची तीव्रता सुमारे 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. या धक्क्यांचा परिणाम नांदेड, परभणी, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांतही जाणवला. अनेक ठिकाणी घरातील भांडी आणि वस्तू खाली पडल्याच्या घटना घडल्या, तर काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घाबरून घराबाहेर पडले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. प्रशासन परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांना घाबरू नये असे आवाहन करण्यात आलं आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यंदा 22 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक अधिक चुरशीची होणार. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला आगामी उद्यापासून सुरुवात होणार असून कन्हेरी गावातून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार न दिल्याने राजकीय चर्चांना चालना मिळाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सहभागी होण्याबद्दल जणू एक गूढ प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर सुळे यांनी रिश्ते मायने रखते हे असे सूचक विधान केले. तसेच पक्षाने ठरवून द्या असे म्हणत प्रचारात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पोस्ट्सवर शरद पवार यांचा फोटो असलेलेही चित्र चर्चेचा विषय बनले आहे. यापूर्वी अर्ज भरण्याच्या दिवशीही दादांच्या गटाच्या मेळाव्यात शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला होता. मात्र शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत आपला फोटो वापरण्यापासून दूर राहण्याची सूचना संबंधित नेत्यांना दिली होती. या सर्व घटनांनी बारामती पोटनिवडणूक केवळ उमेदवारांपर्यंतच मर्यादित न राहता पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांना आणि दरीच्या गटांतील मतभेदांना अधिकच हवा दिली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या दुर्घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी घातपाताचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. विशेषतः रोहित पवार यांनी या प्रकरणाची घातपाताची शक्यताही व्यक्त केली. अपघाताच्या संदर्भातील पुरावे सादर करत घातपाताची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर कर्नाटकमध्ये 0 FIR दाखल करण्यात आला, पण महाराष्ट्रात अजित पवार यांच्या अपघातावर अद्याप गुन्हा दाखल केला गेलेला नाही. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आणि ब्लॅक बॉक्सच्या डेटाबाबत अधिक माहिती मिळवण्याची मागणी केली. त्यांचे म्हणणे आहे की अजित पवारांचा फोन सापडला आहे, पण ब्लॅक बॉक्स संबंधी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. रोहित पवार यांनी या प्रकरणाच्या तपासणीसाठी परदेशात जाऊन अधिक सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी दावा करण्यात आला की विमानातील ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे, पण आता डेटा रिकव्हर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मीरा भाईंदर परिसरात काल रात्री घडलेल्या भीषण आगीत इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि काही वेळातच परिस्थिती गंभीर झाली होती. आगीदरम्यान सिलेंडरचे सलग स्फोट झाल्याने संपूर्ण वस्ती काही मिनिटांतच आगीच्या विळख्यात सापडली. या दुर्घटनेत 50हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या असून अनेक जण जखमी झाले आहेत. दुर्दैवाने या घटनेत 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आग विझवल्यानंतर परिसरात 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सिलेंडरचा साठा कुणी आणि का केला याचा शोध घेतला जात आहे. नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आतापर्यंत सुमारे 15 गुन्हे दाखल झाले असून फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार आणि धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. तपासादरम्यान त्याने काही प्रकरणांमध्ये फसवणुकीची कबुली दिल्याची माहिती आहे. मात्र लैंगिक शोषणाचे आरोप त्याने अद्याप मान्य केलेले नाहीत. SIT कडून दररोज दीर्घ चौकशी सुरू असून तो मानसिकदृष्ट्या खचल्याचे सांगितले जाते. तपासात त्याने भक्तांना ED आयकर विभागाची भीती दाखवून पैसे गुंतवायला भाग पाडल्याचेही समोर आले आहे. त्याच्यासोबत पत्नी कल्पना खरात हिच्या बँक खात्याचीही चौकशी सुरू आहे. काही बँक खाती गोठवण्यात आली असून मालमत्तांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांखाली ED कडून पुढील चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियम इथे झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने RCBवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. RCBने प्रथम फलंदाजी करत राजस्थानसमोर 202 धावांचे लक्ष्य ठरवले होते. राजस्थान रॉयल्सने आक्रमक फलंदाजी करत 18 षटकांतच 4 विकेट्स गमावून हे लक्ष्य सहज पार केले आणि 12 चेंडू शिल्लक ठेवत विजय प्राप्त केला. या विजयात वैभव सूर्यवंशींच्या तुफानी खेळीने निर्णायक भूमिका बजावली. राजस्थान रॉयल्सने सलग 4था विजय नोंदवत या मोसमात सलग 4 सामने जिंकणारी पहिली टीम होण्याचा मान मिळवला. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या तर संदीप शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत संघाला भक्कम आधार दिला. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.